हाय फ्रेंड्स, आपण आज बघणार आहोत श्वासाची चमत्कारी विधी। तर मित्रांनो, हे एक चमत्कारी विधी आहे। नामजप करते वेळेस श्वास रोखून नामजप करा, फक्त 1 दिवस, आणि नंतर असे चमत्कार होणार की आपण बघूनच चकित व्हाल। ह्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की श्वास रोखून नामजप करण्याने ते अद्भुत चमत्कार आपल्याला आपल्या शरीरामध्ये घटित होताना आपल्याला दिसेल, ज्याची वाणीमध्ये याचं वर्णन नाही आपण करू शकत। मित्रांनो, नामजप म्हणजे ईश्वराचं नाव जाप करणे। ओके मित्रांनो, नामजप 4 प्रकारचे असतात। तर ते कोणते ते सुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत। तर नामजप 4 प्रकारचे असतात: वाणी, उपांशु, मानसिक आणि प्राणजप। सर्वात सर्वोत्तम जप आहे तो म्हणजेच प्राणजप। त्यानंतर ज्याच्यावरती ही जाणकारी आहे ती ही प्राणशक्तीला रोखून ईश्वराच्या नावाचे जप करणे। जे पण व्यक्ती असे जप करतात त्याला अद्भुत लाभ आपल्या जीवनामध्ये बघायला मिळतात, कारण हे खूप खूप उच्च कोटीची साधना सुद्धा आहे, ज्याचे परिणाम आपल्याला तुरंत बघायला सुद्धा मिळत असतात। मानून चला की एक व्यक्ती झोपून आहे, समजा एक व्यक्ती झोपून आहे, त्या व्यक्तीला तुम्ही आवाज दिले आणि तो व्यक्ती उठला नाही। आपण त्या व्यक्तीच्या जवळ जाऊन आवाज दिले तेव्हा पण तो व्यक्ती नाही उठला। तेव्हा तुम्ही बघितले की हा चादर ओढून झोपत आहे, तेव्हा त्या व्यक्तीच्या चादरला हलवून तुम्ही खिचले तेव्हा पण नाही उठला। जेव्हा आपण त्या व्यक्तीला हात लावून जोरजोराने हलवले त्यानंतर तो तुरंत उठला, कारण हा सर्व अलग अलग प्रकारचे, त्याच पद्धतीने सर्व अलग अलग प्रकारचे व्यक्ती असतात। कित्येक आवाजाने उठतात तर कित्येक चिल्लावून सुद्धा उठत नाही। तर अशीच आपल्या अंदरच्या जेवढ्या काही शक्त्या आहेत, जे परमात्मा आपल्या अंदर आहेत, जे आपले 7 चक्र आहेत, त्यांच्यामध्ये सर्व शक्त्या आहेत। त्या सर्व शक्त्या आपल्या झोपलेल्या अवस्थेत असतात। कुठे? आपल्या कुंडलिनी शक्तीमध्ये, जे मूलाधाराच्या खाली जे त्रिकोणाकार जे सॅक्रम बोन असते, त्यामध्ये ही कुंडलिनी जी शक्ती असते, त्यामध्ये ह्या सर्व शक्त्या त्यामध्ये झोपलेल्या अवस्थेमध्ये असतात। तेव्हा आपण आवाज देतो पण ते काही उठत नाही ते बोलत, आपण रोज बोलतो, आवाज देतो, ते तरी पण नाही उठत। परंतु जेव्हा तुम्ही श्वास रोखता, श्वासाचा रोखण्याचा अर्थ असा आहे की एक प्रकारे आपण त्या शक्त्यांना पकडून हलवलं आहे। जेव्हा त्या शक्तींना पकडून तुम्ही हलवाल तेव्हा त्यांना उठावंच लागेल। जसे की माना, म्हणजे समजा की वाहत्या पाण्याला तुम्ही रोखून ठेवलं आहात, परंतु तो निघण्यासाठी काय करत असते? पाणी प्रेशर देत राहते। जसेही पाण्याला तुम्ही खोलाल तेव्हा एकदम प्रेशरने ते अंदर जाते। जसे पण आपण श्वासाला रोखतो तेव्हा श्वास बाहेर येण्यासाठी प्रेशर मारत असते, बरोबर? कारण ही प्राणशक्ती म्हणजे श्वास दुनियाची सर्वात मोठी शक्ती आहे, बरोबर ना? कारण आपल्या जन्मापासून आपल्याला श्वास घेण्याची शक्ती प्राप्त होते। आपण श्वास घेत आहोत म्हणून जिवंत आहोत। ओके, म्हणून ही दुनियाची सर्वात मोठी शक्ती आहे। ज्या व्यक्तीचा श्वास बंद होतो त्याचं काही व्हॅल्यू असते का? ती डेड बॉडी म्हटलं जाते। म्हणून हे श्वासाला इतकं महत्त्व आहे आणि दुनियाची सर्वात मोठी शक्ती सुद्धा आहे, बरोबर? जेव्हा ही प्राणशक्ती आपल्या अंदर जाते, आपण त्या श्वासाला रोखून ठेवता, तेव्हा ती शरीराच्या अंदर पोहोचून जाते आणि आपले जे 7 चक्राज आहेत, 7 चक्र आहेत, त्यांना खूपच शीघ्र, म्हणजे बहुत शीघ्र जागृत करून देत असते। जेव्हा हे 7 चक्र जागृत होऊन जातात तेव्हा ह्या दुनियाचे सर्व शक्तिशाली व्यक्तींमधून एक बनून जाल।
ज्यांच्यासाठी भूत, भविष्य, वर्तमानसाठी काही मायने ठेवत नाही. जेव्हा श्वासाला रोखून आपण अभ्यास कराल तेव्हा आपले चक्र शीघ्र जागृत होणे चालू होऊन जाईल. जेव्हा दिवसातून प्रत्येक तासामध्ये हा अभ्यास कराल, माना की दिवसभरामध्ये 12 तास असतात. जर सकाळी 5 वाजता उठले आणि रात्री 12 वाजता जर झोपले तर प्रत्येक तासामध्ये हा अभ्यास केले म्हणजेच 1 तास झाला. त्यानंतर तुम्ही 15 ते 20 मिनिट, तुम्ही 10 मिनिटापासून सुद्धा याची प्रॅक्टिस करू शकता किंवा 5 मिनिटापासून सुद्धा याची प्रॅक्टिस करू शकता. ओके, तर 15 ते 20 मिनिट असं श्वास रोखून अभ्यास केले आणि नंतर तुम्ही नाम जाप, ईश्वराचे नाम जाप कराल तेव्हा त्या नाम जापला मनातल्या मनात तुम्ही बोला. म्हणजे जसं की आपण श्वास रोकाल तेव्हा आपली शक्ती जागृत होऊ लागेल. आणि ईश्वराचे नाम जाप करताना तुम्हाला एकाच वेळी 15 ते 20 मिनिट श्वास रोखून ठेवा असं म्हटलं नाही आहे. तर आपण जेव्हा श्वास घेत आहोत, ओके, शब्दांकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला. 15 ते 20 मिनिट याचा नामजाप जसे ज्या पद्धतीने करतो तर त्याचप्रमाणे आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, नामजाप करते वेळेस आपल्या श्वासाला होल्ड करायचा आहे. आणि जेव्हा आपल्याला वाटतं की आता श्वास घेणं मुश्किल आहे रोखून ठेवणं, त्यावेळेस आपल्याला हळूवार श्वासाला सोडायचं आहे. ओके, तर यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की नाम जाप करत असताना आपल्याला दीर्घ खोलवर श्वास घ्यायचा आहे आणि त्या श्वासाला आपल्याला होल्ड करायचा आहे जितका आपल्याला सहज शक्य होत असते तेवढा वेळ. आणि जेव्हा आपल्याला सहज शक्य होते जेवढा वेळ आपण होल्ड करू शकत आहोत त्यावेळेस तुम्ही कुठलंही नामजाप म्हणजे ईश्वराचे नामजाप मनातल्या मनात म्हणायचं आहे, नाम जाप करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला वाटत आहे की मला आता होल्ड करणे मुश्किल होत आहे श्वासाला, तेव्हा हळूवार आपल्या श्वासाला सोडायचं आहे. असं आपल्याला 15 ते 20 मिनिटापर्यंत करायचं आहे. तुम्ही पहिल्या दिवशी 5 मिनिटापासून स्टार्टिंग करून बघा आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही 1 घंटामध्ये 5 मिनिट करा तेव्हा दुसऱ्या आवरमध्ये तुम्ही 10 मिनिट करा, त्यानंतर तुम्ही 15 ते 20 मिनिट करा. असं प्रॅक्टिस करा. असं एकाएकी होत नसते, त्याच्यासाठी याचा अभ्यास करावा लागतो. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्हाला श्वास घ्या, होल्ड करा. जेव्हा शक्य होत नाही तेव्हा हळूवार आपले श्वास सोडायचे आहे. आणि जेव्हा तुम्ही होल्ड करून ठेवता तेव्हा ईश्वराचे नाम जाप मनातल्या मनात करायचं आहे. ओके, त्यानंतर नाम जाप झाल्यानंतर जेव्हा आपल्याला वाटत आहे की आता मला मुश्किल होत आहे श्वासला होल्ड करणं तेव्हा हळूवार सोडायचं आहे. परत 1 तास झाल्यावर असं जाप करा. परत 1 दिवस असंच करून बघा. एका दिवसात कमीत कमी तुम्हाला 10 ते 15 मिनिट प्रत्येक तासामध्ये हा अभ्यास करायचा आहे. जेवढ्यापर्यंत तुमची कॅपॅसिटी असेल तेवढा वेळ तुम्ही होल्ड करून नामजाप करा, परत सोडा. ओके, आणि ज्यांना श्वास रोखण्यासाठी प्रॉब्लेम होत आहे त्यांनी करू नका. म्हणजे ज्यांना हार्टचं प्रॉब्लेम असेल, ज्यांना दम्याचा प्रॉब्लेम असेल, दमा पेशंटनी तर ह्या प्रोसेसला बिलकुल करायचं नाही आहे. ओके, तुम्हाला यामध्ये स्ट्रिक्टली सांगत आहे की दमा पेशंटनी ह्या प्रोसेसला करायचं नाही आहे. ओके, आणि ज्यांना श्वास घेण्यासाठी तकलीफ होत आहे, ज्यांना प्रॉब्लेम होत आहे त्यांनी सुद्धा ही प्रोसेस करू नका. आपल्या प्राण ऊर्जासोबत कोणतीही जबरदस्ती आपल्याला करायची नाही आहे. जितकं सहज शक्य होत असेल तितकंच करायचं आहे. ओके, जेवढं तुम्ही आरामाने श्वासाला रोखू शकाल तेवढंच वेळ रोखून ठेवा. त्यानंतर तुम्ही दीर्घ खोलवर श्वास जेव्हा घेता त्यानंतर ते होल्ड करा आणि सहज सोडा हळूवार. जेव्हा तेवढाच वेळ रोका. जेव्हा नाही रोखून ठेवू शकत आहात असं वाटेल तेव्हा तुम्ही श्वासाला हळूवार सोडायचं आहे. ओके, इथपर्यंत समजलं तुम्हाला. त्यानंतर मित्रांनो, एका दिवसात तुमच्या चक्रामध्ये काहीतरी हालचाल होत आहे असं फील होऊ लागेल, महसूस होऊ लागेल. आपल्या बॉडीमध्ये ना काही व्हायब्रेशन होऊ लागतील. जी शक्ती आपली आहे, जी आपल्या अंदरची शक्ती आहे, ज्या काही शक्ती आहे, जी शक्ती जे मूलाधार चक्रामध्ये खालून वरती उठू लागते.
आणि हे चक्र जागृत होऊ लागते. जसं मी सुरुवातीला म्हटलं की सॅक्रम बोनमध्ये आपल्या सर्व शक्त्या झोपलेल्या अवस्थेत असतात. देन हे त्याच सॅक्रम बोर्डच्या वरती मूलाधार चक्र असते, बरोबर. तर त्या मूलाधार चक्रामध्ये खालून वरती उठू लागेल हे चक्र आणि जागृत होऊ लागेल, कारण त्या शक्त्या झोपलेल्या अवस्थेतून उठू लागतात आणि वरती फ्लो करतात. ओके, ह्या पद्धतीने. तर हाच अभ्यास जर तुम्ही प्रतिदिवस कराल तर आपण आपल्या शक्त्यांना जागृत करू लागाल, सर्व इच्छा पूर्ण करू शकतात. हे जे परमात्म्याच्या रूपात आपल्या अंदर, जे आत्मा आपल्या अंदर आहे, त्याचे दर्शन तुम्ही करू लागाल. आणि हे 100% खरं आहे. जेव्हा तुम्ही पूर्णपणे आपल्या अंदर जेव्हा तुम्ही बघाल परमात्म्याच्या रूपामध्ये, आत्म्या आपल्या अंदर परमात्म्याच्या रूपात आत्मा आपल्या अंदर आहे आणि त्याचे दर्शन तुम्ही करू लागाल. आणि हे 100% खरं आहे. परंतु करावं हे तुम्हालाच लागेल. आपण एक दिवस अभ्यास करून याचा बघा. जर तुमच्या लाईफमध्ये काही बदलाव सकारात्मक दिसू लागतील तर तुम्ही ह्याला निरंतर चालू ठेवा, कारण काही दिवसामध्येच आपल्याला खूप काही असं भेटणार आहे. असे खूप काही संकेत आपल्याला मिळू लागतील. जर तुम्ही ह्या विधीनुसारच कराल तर त्याच दिवसांपर्यंत तुम्हाला चमत्कार दिसू लागतील. त्याच दिवशी जेव्हा आपण करत आहोत तेव्हाच आपल्याला चक्रामध्ये हालचाली जेव्हा महसूस होतात, फील होतात, तेव्हा आपल्याला चमत्कार सुद्धा दिसू लागतात. त्यानंतरचं तुमचं मन जे आहे स्वतःच याची इच्छा करेल की मला हे विधी करायची आहे. ओके, कारण दुनिया चमत्काराला नमस्कार करते. आपले सर्व चक्र जागृत होणे सुरू होऊन जात असतात. सर्वात महत्त्वपूर्ण चक्र जे आहे ते आहे आज्ञाचक्र. आज्ञाचक्राच्या नावाने या चक्राला ओळखले जाते. ते आपल्या दोन्ही भुवयांच्या थोडं वरती आज्ञाचक्र आहे. तो जागृत होऊन जाईल, कारण आज्ञाचक्र तो दरवाजा आहे जिथं आपली प्राणशक्ती आपल्या अंदरून जोर लावत असते, ज्यामुळे तो दरवाजा खुलत असते. तेव्हा तुम्हाला तिथे परमात्म्याचं दर्शन होईल. तुमच्या सर्व बिमाऱ्या सुद्धा दूर होतील. ह्या अभ्यासाने आपली आयु वाढत असते. याचे अनंत लाभ आपल्या जीवनात होऊ लागतात. आपलं जीवन सुखमय होत जाते. आपलं जीवन आनंदाने खुशीने भरून जाते. बिमाऱ्या तुमच्यापासून कोसो दूर चालल्या जातात. जेव्हा ही प्राणशक्ती आपल्या रोम रोममध्ये म्हणजेच आपल्या कणाकणामध्ये जाते, तेव्हा त्यासुद्धा बिमाऱ्या दूर होतात. ज्या छोट्या मोठ्या बिमाऱ्या असतात त्यासुद्धा दूर होतात. जे काही डिप्रेशन कुणाला असतं ते डिप्रेशन दूर होतं. छोट्या मोठ्या बिमाऱ्या तर दूर होतातच, आणि नियमित करण्याने मोठ्या बिमाऱ्या सुद्धा दूर होऊन जातात. तर ह्या विधीचा ह्या पद्धतीने जरूर अभ्यास करा आणि नक्कीच आपली लाईफ आनंदमय बनवा. ओके, फक्त यामध्ये जे दमा पेशंट आहेत त्यांना करायचं नाही आहे. ज्यांना श्वास घेण्यास प्रॉब्लेम होत आहे त्यांनी सुद्धा करायचं नाही आहे. जितकं सहजरित्या तुम्हाला श्वास घेऊन होल्ड होते आणि सहजरित्या तुम्ही जितका वेळ होल्ड करू शकता त्यावेळेस मनातल्या मनात तुम्हाला नामजाप ईश्वराचे करायचे आहे. त्यानंतर तुम्ही श्वासाला जेव्हा वाटत आहे की माझ्याने श्वास होल्ड करणे अशक्य आहे त्यावेळेस तुम्ही त्या श्वासाला सोडायचं आहे. ओके, ह्या पद्धतीने ही विधी करा आणि तुमचे ऑल मॅनिफेस्टेशन सुद्धा या पद्धतीने तुम्ही पूर्ण करू शकता. ओके, थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. गॉड ब्लेस यू.